Everyone, how are you guys? I hope you all guys are doing extremely well. Welcome back to my official YouTube channel. So सगळ्यात पहिले सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. सो खूप दिवसात एक महिना 2 महिन्यानंतर मी आज व्लॉग शूट करते. मागचा व्लॉग 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर केलेला आणि त्यानंतर आज शूट करते. सो आज दिवाळी आहे. दिवाळीत आम्ही काय काय करणार आहे मी ते बघूया. त्यानंतर कुठे जाणार आहे ते बघूया. ते तर मी सांगितलं मागच्या व्लॉगमध्ये पण नाही आहे, आत्ताही सांगत नाही आहे. आज दिवाळी एन्जॉय करू, त्यानंतर पुढे काय होणार आहे ते बघू. सो सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो चला आता पहिले तर मला जायचं, पहिले घरात पूजा करूया. त्यानंतर मी आणि पप्पा जाणार मंदिरात, तिथे पण स्वीट्स वगैरे द्यायचे. मग मंदिरातून आल्यावर पुढे काय काय ते पुढे बघूया. चला. तर दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवा देवाला. घरात पण व्यवस्थित पूजा केली सकाळी लवकर उठून. त्यानंतर सगळे खाली गाडी वॉश करत होते, पप्पांनाही करायची होती. पण पहिले मंदिरात गेलो, मंदिरात दर्शन वगैरे केलं. मंदिरात पण आज गर्दी नव्हती, मंदिर पण फार शांत होतं. त्यानंतर मंदिरात गेलो. सकाळपासून पूजा चालू होती वाटतं, त्यामुळे सगळं साखर तांदूळ वगैरे सांडलेलं, त्यामुळे मग ते सगळं साफ केलं. त्यानंतर पूजेला बसलो. मंदिरात कोणीच नव्हते, मी आणि पप्पाच किती वेळ एकदम शांतपणे पूजा करत होतो. बऱ्याचदा कसं बरेच लोक असतात म्हणून मग पटपट करा वगैरे वगैरे. पण मग त्या दिवशी मी आणि पप्पाच होतो. खूप शांत, खूप मस्त पूजा केली, देवाला विश केलं. मी बऱ्याचदा मला जेव्हा काही असं फील होतं, जेव्हा काही माझे प्रश्न असतात, मी बऱ्याचदा मंदिरात जाऊन बसते. मला माझ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तिथे मिळतात. माझ्या मनाला पण खूप शांत वाटतं. त्यानंतर दिवाळीची रांगोळी काढायची होती दारासमोर. मग पॅसेज साफ केला. पॅसेजमध्ये पण रांगोळी काढायचं म्हणून पहिले झाडून पुसून वगैरे मी पहिले मंदिरात लवकर गेलेली म्हणून बाहेर झाडायचं राहिलं होतं. त्यानंतर मग तिथून रोजचं घर आवरायचं काम माझ्याकडे असतं. आमच्या घरातली कामवाली बाई मी आहे, असं काही नाही आहे. पण मला जोपर्यंत मी माझ्या हाताने स्वतः आवरत नाही तोपर्यंत मला ते सहन नाही होत, म्हणून मी रोज ते आवरतेच. पहिले ते आवरलं. आदूला कॅमेरा कळत होता कुठे ठेवलाय म्हणून ती सारखी तिथे येऊन उभी राहत होती. मग ते आवरलं. त्यानंतर ट्रेडमिल, जे की आमच्या घरात किती दिवसांपासून घेतलेलं आहे, पण त्याच्यावर मी कधी चालतच नाही. असं की मी स्वतःला खूप फिट समजते, पण असं काही नाही आहे. ते घरात असतं, फक्त मी त्याला स्वच्छ ठेवते, पुसत राहते, पण मी कधी त्याच्यावर चालत नाही. सकाळपासून उठल्यापासून मी इतकं आवरलं आहे. आणखी रांगोळी बाकी आहे, खूप काही बाकी आहे. फायनली घरातले सगळे काम झाले होते. थोडं बाहेर काम होतं तर मग बाहेर गेलो. पण मग पहिले स्वामींच्या दर्शनाला गेलो. महादेवांचं दर्शन तर सकाळीच घेतलेलं. म्हटलं मग आलोच आहे तर स्वामींना पण विश करून जाऊ, म्हणून पहिले स्वामींच्या मठात गेलो. तिथे दर्शन घेतलं. तिथून आल्यावर यायलाच बराच उशीर झालेला, 4-4:30 वाजलेले. म्हणून मग पहिले बसलो रांगोळी काढायला बसलो नाही, मीच बसले. कायम मीच काढते, मम्मी घरातला आवरत होती. बसले. पण ह्या रांगोळीचे दुःख मी काय सांगू तुम्हाला. दिवाळीचं असंही फील ह्यावेळेस काय झालं काय माहिती, असंही दिवाळी वाटत नव्हतीच. पण त्यात आणखी पावसाने पूर्ण, मी इतकी मेहनतीने ती रांगोळी काढत होती बसून. मला इथं किती टाईम बसून पाय दुखलेले, तरी मी किती वेळ काढत होती. पण पावसाने ती रांगोळी पूर्ण खराब केली. माझं मूड पूर्ण गेलं होतं. मी काढत पण नव्हती, पण जे तशी काढली त्याच्यात भरून दिलं कलर. पूर्ण पाणी त्या रांगोळीवर गेलेलं, ते मला कलर पण टाकता नव्हते येत त्याच्यावर. सगळं पाणी त्याच्यावर जात होतं. मी 10 वेळेस तिथलं पाणी पुसलं तरी ते म्हटलं जाऊ दे आता, जे होईल ते. मी जशी काढली, तरी किती वेळ बसलेलो. पण पाऊस, ते असंही वाटत नव्हतं दिवाळी, आणि त्याच्यात ते पावसाने खराब केलं. त्याच्यात पूर्ण मूडच गेला. सगळं झाल्याच्या नंतर फायनली तुळशीला दिवे वगैरे लावले, रांगोळीत दिवे लावले. फायनल लुक माझ्या रांगोळीचा, जी की मला स्वतःला आवडली नाही आहे. खूप गंदी झाली ती, पण आता काय करू शकते, पावसासमोर मला पण काही हे नव्हतं. मग त्यात घरात पूजेची सगळी तयारी केली. पप्पांनी त्यांनी पूजा केली, कारण की आम्हाला फटाके फोडायसाठी वेट होत नव्हतं, म्हणून आम्ही खूप लवकरच पूजा केली. पूजा पण खूप छान झाली.
पूजेच्या नंतर सगळ्यात पहिले बाहेर जाऊन मी उभं राहिली फोटो काढायसाठी, कारण की आम्ही लाईटिंग वगैरे खूप छान लावले होते. मला तिथे फोटो काढायचे होते, पण ते मी असं ठरवलेलं की मी जेव्हा तिथे उभे राहील माझ्या मागे असं फटाके फुटायला हवे, पण तसं काही झालं नाही. पण ठीक आहे, तरी खूप सारे फोटोज वगैरे काढले. आणि नंतर मी तिथून सरकले तेव्हा इतके फटाके फुटले, ते समजलं मला ती माझी किस्मतच थोडी खराब आहे. ओके, जोक सपाट. त्यानंतर मग आलो फटाकेच वगैरे फोडायला, चेंज केलं. त्यानंतर मग खाली गेलो, खाली पण सगळे फटाकेच फोडत होते. लिओ फटाके मला वाटलेलं लिओ फटाके बघायला आलेला आहे, पण तो फटाक्यांना घाबरत होता. आणि सगळ्यांनी जसं फटाक्यांचा खाली स्टॉलच मांडला होता, सगळे फटाके खाली आणून ठेवलेले, ज्यांना जे फोडायचे ते. आम्ही सगळे खाली खूप लोक होतो, सगळ्यांनी फटाके फोडले. पहिल्यांदा मी पण खूप असं डेअरिंगने फटाके फोडायला गेलेली, मी कधी फोडत नाही पण फोडले. दहा वेळेस तर मी तर मागे सरकत होती त्यांना पेटवताना. दॅट्स इट फॉर टुडे. जे असतील ते सगळं दाखवलंय. रांगोळी, मी कायच बोलू. आज नाशिकमध्ये पाऊस पडला, याच्यापेक्षा खराब काही नसू शकतंय. इतकं मी ट्राय केलेलं ती रांगोळीसाठी, पण ती रांगोळी ही पावसामुळे माझं मूड सगळं खराब झालेला असेल. त्यानंतरचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तो ब्लॉग बघायला पण विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय गाईज. बाय बाय.